नमस्कार मैत्रिणींनो, आज टिफिन स्पेशल भागात आपण हेल्दी सँडविच पाहणार आहोत मुलांसाठी। मुलं तेच खाऊन कंटाळतात, सारखी पोळी भाजी। तर हे हेल्दी सँडविच दिलं तर त्यांनाही आनंद होतो। त्यासाठी मी घेतलेला आहे एक बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला टोमॅटो, आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली। आता हे सँडविच बनवण्यासाठी बरेच लोक काय करतात, मेयोनीज वापरतात, पण इथे आपण हेल्दी सँडविच बनवत आहे मुलांसाठी, जे की चवी छान देईल। त्यासाठी मी मेयोनीज न वापरता दुधावरची साय वापरली, ताजी दुधावरची मलाई। यात थोडंसं तिखट, चवीपुरतं मीठ, आणि बाइंडिंगसाठी थोडासा रवा। रवा ऑप्शनल आहे, पण मला इथे बाइंडिंगसाठी रवा वापरावा वाटतो। त्याने हे जे टेक्स्चर आहे हे एकदम घट्ट होऊन जातं। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपल्याला घ्यायचे ब्रेड। तसे तर मी नेहमी इथे गव्हाचे ब्रेड वापरते, पण आज मला ते भेटले नाही, म्हणून रेग्युलर ब्रेडनीच सँडविच बनवत आहे मी। या ब्रेडला आपण बटर वगैरे न लावता साजूक तूप लावतोय। सगळ्या ब्रेडला साजूक तूप लावून घ्यायचे। तूप बरीचशी मुलं खात नाहीत, तर ते कसं तरी पोटात ब्रेडच्या माध्यमातून किंवा सँडविचच्या माध्यमातून ते आपण त्यांना देऊ शकतो। सगळ्या ब्रेडला व्यवस्थित असं साजूक तूप लावून घेतलंय। आता याच्यावर आपल्याला हे आपण तयार केलेलं बॅटर तुपाच्या साईडनं लावता उलट्या साईडला लावून घ्यायचंय। फक्त 2 ब्रेडला लावून घ्यायचे। अशा पद्धतीने, आणि त्याच्यावर हे जे दुसरे तूप लावलेले ब्रेड होते, आपण ते तुपाची साईड वर ठेवून खालची साईड त्या ब्रेडवर याच्यावरती ठेवायची। आपल्याला तुपाची साईड बघा मी वरती ठेवते। माझ्याकडे सँडविच मेकर आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे ताव्यावरही भाजू शकता। आता मी हे 2 मिनिटासाठी लावत आहे।
2 मिनिटात आपलं सँडविच रेडी होईल. पहा, व्यवस्थित टोस्ट भाजल्या गेले, तूप लावल्यामुळे ते खरपूस भाजल्या गेले. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे आता व्यवस्थित अशी कट करून घेऊ. पहा किती सुंदर दिसतंय. मेयोनीज नाही वापरले किंवा कोणता सॉस नाही वापरलाय आणि बटरसुद्धा नाही वापरले. हेल्दी असं सँडविच आहे. हे नाश्त्यात सुद्धा बनवू शकतो आपण आणि मुलांना तर टिफिनमध्ये आवडतेच. माझ्या मुलांना तर खूप आवडते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. स्पेशल टिफिन रेसिपी किंवा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्समध्ये तुम्ही करू शकता. 5 मिनिटात होणारी अशी रेसिपी आहे. थँक्यू.